गांडूळ खत निर्मिती प्रकल्प प्रशिक्षण केंद्र गायवळ या ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत। हा बायोगॅस आहे। या बायोगॅसमध्ये आम्ही शेतामधले सडलेले फळं किंवा देशी गाईचं शेण, गाईचं मूत्र आणि दुसऱ्या विषयी जे गांडुळाचं जे वर्मी वॉश येते पाण्याच्या जागी या ठिकाणी आम्ही वर्मी वॉशचा वापर करत आहोत। वर्मी वॉश आहे आणि ही जी स्लरी आता तयार होणार आहे यामधून आम्हाला बायोगॅससुद्धा मिळणार आहे। इथून जी स्लरी आता बाहेर येणार आहे उद्या तारखेत ही स्लरी संत्र्याला, लिंबूला आणि तुरीला ड्रेंचिंग करण्यासाठी जाणार आहे। याचे रिझल्ट खूप छान आहे। याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहे, मायक्रोन्यूटन आहे। दुसरा विषय याच्यात मी देशी गाईचं गोमूत्र आणि गांडुळाचं वर्मी वॉश, हे वर्मी वॉश आहे। पहिल्या वेळेसचं जे वर्मी वॉश निघते याच्यामध्ये आम्ही सोडत आहोत, पाण्याच्या जागी या ठिकाणी वर्मी वॉशचा आम्ही उपयोग करत आहोत। याचे रिझल्ट असे आहे संत्र्याला याचे प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नंतर काय संत्र्याच्या झाडाला उत्तम प्रकारे लागत जास्त होते। बायोगॅस स्लरीचे रिझल्ट यामध्ये दिसत आहे तुम्हाला। संत्र्याच्या झाडाला एवढी सारे फूट आहे की झाडं असे लवून पडलेले आहे। दुसरा विषय, हे बायोगॅस स्लरी या झाडांना टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे पूर्ण झाडाच्या बुडामध्ये गांडूळ झालेले आहे आणि हे गांडूळ झाडाच्या मुळांना इजा न पोचता आंतरमशागतीचं काम करते आणि त्याचा परिणाम हे समोर तुम्हाला दिसत आहे। तर अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे। बायोगॅस 2 घनमीटरच्या बायोगॅसमध्ये पाण्याच्या जागी गोमूत्र आणि वर्मी वॉश याचा वापर करून यामधून आपल्याला बायोगॅस मिळणार आणि दुसरा विषय बायोगॅस स्लरी जे मिळणार ते उत्तम क्वालिटीची मिळणार आणि हे आपण आपल्या पिकाला याचा वापर करू शकतो। धन्यवाद।